चला दोन्ही संघ विनंती असेल 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येऊ द्यात. दोन्ही संघ 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य राहील. क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात करूयात. एका बाजूला सारसोळ 11, दुसऱ्या बाजूला शिरीष 11. नाणेफेकीचा कौल जिंकला सारसोळ 11 संघानं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं, बॉलला उडवलं सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी प्रशांतच्या बॅटमधून दमदार षटकार. प्रशांतला विनंती असेल, मागच्या मॅचची प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट भेटली होती ती परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज व्हायचंय. सर्वांना विनंती असेल, पंच आपण देखील याकडे जरा लक्ष वेधून घ्या. षटकातील फुटचा बॉल अभिचा. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा राहिला. वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये हात असताना खोलवर टप्प्याचा आणि त्याच वेळेला सह विकेट किपर नमित पाटीलच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. पहिल्या बॉलवरती आक्रमण झालं आणि त्याच वेळेला दुसरा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवात चांगली केली परंतु त्याच वेळेला अभिने कमबॅक केलं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हात असताना 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल यावेळेला फिंगर रोल केले होते. कमी गतीने बॉल हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर लेफ्टी बॅटरसाठी लेग ब्रेक होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा आणि त्याच वेळेला यष्टीरक्षकांच्या दिशेने जाणारा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा कमबॅक प्रति उत्तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना अभि देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकाराला हरकत नाहीये. कमबॅक करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये माझ्या माध्यमातून होत आहे हे मात्र ते स्वतः सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकाराला सलगचे 3 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळल्यात. यावेळेसचा बॉल खोलात टाकला परंतु यावेळेला बॅटची कडा घेतली आहे का नाही, परंतु बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सलगचे 4 डॉट बॉल म्हणजेच काय ऑडीचा लोगो इथून मात्र आपल्या गोलंदाजीच्या धावफलकावरती बनवलाय. तो गोलंदाजी करत असताना अभिने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अभिच्या माध्यमातून. फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल बिग हिट केलाय परंतु पंचांचा इशारा यस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अभिची गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकाराला शेवटचे 5 बॉल डॉट बॉल आणि त्याच वेळेला प्रशांतला माघारी परतवण्यामध्ये यश प्राप्त झालं. धक्का पहिला लागला बॅटिंग करत असताना टीम शिरीष 11 संघाला. प्रशांत आउट. हॅलो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अभिचा बोलबाला राहिला. पहिल्या बॉलवरती षटकार आला जिथे त्या मॅचला ऑन केलं अर्थात शिरीष 11 संघानं, परंतु शेवटचे 5 निर्धाव चेंडू हाताळले अभिने. पहिल्या षटकाला समाप्ती झाली 6 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा. जर पाहिलं तर पहिला बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज हमजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. हमजा गोलंदाजी मार्क वरती येत असताना पहिला बॉल त्यांना डॉट बॉल हाताळलाय. षटकातील फुटचा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल होता. बॅटची कडा घेऊन बॉल चालला लॉंग स्टॉपला.
क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेपर्यंत बॉल त्या ठिकाणी बरोबर चिखलामध्ये थोडासा थांबल्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या आणि तिहेरीचा प्रयत्न देखील चालवला. बघता बघता 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाले. या तिहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे, जिथे धावसंख्या धावफलकावरती 9व्या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. नऊ धावा अद्याप धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल वेगवान राहिला. अप्पर कट करत असताना बॉल चालला बरोबर पॉइंटला. 1 धाव कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षक बॉलला शोधेपर्यंत दुहेरीचा प्रयत्न चालवला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. हेच पावसाळी क्रिकेट आहे आणि जर पाहिलं तर अगदी मैदानाच्या चौबाजूला पूर्ण गवत असल्या कारणानं क्षेत्ररक्षकांना बॉल शोधावा लागतोय आणि त्याचा फायदा इथून मात्र फलंदाजांना होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेसचा बॉल बॅटची कडा. यष्टीरक्षक नमित पाटीलचा सहारा. विकेट गॉन. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना थांबवली गेली आहे. पूर्णपणे धावसंख्येला लगाम लावला गेलाय, परंतु धावा बनवावा लागणार आहेत त्या म्हणजे बॅटिंग करत असताना शिरीष 11 संघाला. यावेळेसचा बॉल बरोबर चाललाय. शेवटच्या क्षणाला जेल धरणीला दान झाला. प्रयत्न चांगले झाले, परंतु शेवटच्या क्षणाला ते प्रयत्न अंगलट आले आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर 1 धाव धावफलकावरती जोडली जाते आहे, जिथे धावसंख्या धावफलकावरती पुढचा बॉल. हा बॉल बरोबर चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहे, चेंडूने उंची गाठली आहे आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाला फायदा होत असताना त्याने एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय. सलामीला आलेला किरण चाललाय मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या षटकाला समाप्ती होत असताना पाहायला मिळते, जिथे 12 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर समीकरण शिरीष 11 संघाचा पाहायला मिळतंय. कुठेतरी संघ बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतोय शिरीष 11. आता जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 30-35 धावा बनवल्या तर एकंदरीत सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करेल तो बॅटिंग करणारा शिरीष 11चा संघ, परंतु त्या धावा बनवणं गरजेचं राहणार आहे आणि त्याच वेळेला धावांसाठीची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. पहिलाच बॉल, पंचांचा इशारा नो बॉलचा. यस, नो बॉल. अर्थातच ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल असावा आणि फ्री हिट देखील असणार आहे. नो बॉलवरती 1 धाव म्हणजे 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि फ्री हिटचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत येत असताना पहिलाच बॉल प्रशांतने नो बॉल हाताळलाय. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस समोरच्या दिशेने चाललाय. लॉंग ऑनला डीप मध्ये चंदन तलवार, परंतु फ्री हिटचा बॉल असणार आहे. त्याच कारणानं कुठेतरी बचावले गेले बॅटर आणि त्याच कारणानं 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. या एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 15 धावा अद्याप धावफलकावरती लगावल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल, पंचांचा इशारा. आणखीन एकदा नो बॉलचा. ओव्हरवेस्टचा हा नो बॉल. प्रशांतला कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं राहणार आहे. 2 नो बॉल हाताळले गेलेत मैदानाच्या आतमध्ये प्रशांतच्या माध्यमातून. सोळा धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चंदन तलवार.
गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. कुठेतरी या मॅचला ऑन करणाऱ्या अवांतर स्वरूपाच्या धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 16 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. चंदनचा पहिलाच बॉल वेगवान राहिला आणि त्याच वेळेला चेंडूनं उंची जास्त गाठली आहे. अंतर देखील गाठणार का? यस, बॉल चालला बरोबर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना बॉलला बरोबर उडवलं. वाईडिश मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या बरोबर सीमारेषच्या पलीकडे 6 धावांसाठी हा षटकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल वेगवान राहिला. टप्पा पडल्यानंतर बॉलनं वळण थोडंसं घेतलं वेगामध्ये आणि त्याच वेळेला चेंडूला वळण दिलं. चंदन तलवारने थोडासा पुढून फिरवण्याचा प्रयत्न राहिला चंदनचा आणि त्याच वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल समोर उडवला. कॅच इम्पॉर्टंट आहे. अभि आले गोलंदाजी मार्क अभि आले. त्याच वेळेला जर पाहिलं तर शेवटच्या क्षणाला बॉल थोडासा दूर राहिला आणि बॉलला अगदी सीमारेषेच्या दिशेने बॉलला अडवलं गेलं आणि या दुहेरीच्या मदतीनं धावफलक पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल आडवा बॅटनेस बरोबर चाललाय डीपमध्ये. मिड विकेट आहे. तो बॉलवर पोहोचेपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या दुहेरीच्या मदतीने धावफलक 26 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. पिकर 1 होता. बॅटच्या स्टिकरला बॉल लागल्यानंतर चंदन तलवार चेंडूच्या खाली आला. त्याने एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला आणि शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त केली. तिसऱ्या षटकाला समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती स्रावली. 26 धावा अद्याप धावफलकावरती. ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या तो संग्राम चालला मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परेश दाखल होत असताना पाहायला मिळतात. स्लॉग ओव्हरमध्ये गुफरानला आणलं गेलंय. पहिल्या मॅचमध्ये गुफरानने चांगली कामगिरी केली होती. तोच गुफरान आता स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. धावसंख्या जर पाहिलं तर 26 या आकड्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 15-20 धावा आल्या तर कुठेतरी संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल. तो बॅटिंग करत असताना शिरीष 11चा संघ, परंतु एकाला धावा थांबवायच्या आहेत, गुफरानला धावा थांबवायच्या आहेत. त्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गुफरानचा पहिला बॉल समोर टाकला आणि बरोबर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉलला पाठवलं. क्षेत्ररक्षक होता डीपमध्ये, त्यांना बॉलला पकडला, बॉलची फेक केली, तद्वर 2 धावा. आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर गुफरानने बॉलला पकडला नाही, कुठेतरी तो बीट झाला आणि त्याच वेळेला एक चोरटी धावफलकावरती जोडली झाली. तिहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 29 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल
यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला, वळण दिलं यावेळेला चेंडूला, अगदी फ्लाईट देण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हातात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुटचा बॉल, आणखीन एकदा तोच प्रयत्न राहिला परंतु यष्टीरक्षक बीट झाला आणि त्याच कारणानं चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली दोन्ही बॅटरनं. या एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती अद्याप पाहायला मिळतोय. फुटचा बॉल, यावेळेसचा बॉल खोलात टाकला, बरोबर चालला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला दिसेल. येस, त्याच वेळेला जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. म्हणजेच काय धक्का जर पाहिलं तर 5वा लागला बॅटिंग करत असताना टीम शिरीष 11 संघाला. कुठेतरी आता संघ बॅकफुटवरती आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस करून घेऊयात इनिंग ब्रेकमध्ये. आर्य बॉईज विरुद्ध शिवशाही नेरूळ. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. गुरफानचा फुटचा बॉल, फटका फसला, बॉल हवेत. त्याच वेळेला गुरफान चेंडूच्या खाली आला आणि त्याच वेळेला त्याने एक अप्रतिम झेल टिपला. सलगचा दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम शिरीष 11 संघाला. मैदानाच्या आतमध्ये दर्शन आले, दर्शन गेले. एकतीस धावा अद्याप धावफलकावरती. परेश माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय बॅटिंग करण्याकरिता सज्ज होत असताना पाहायला मिळतील. जिथे धावा थांबल्यात आता संघ बॅकफुटवरती आहे. तो बॅटिंग करत असताना शिरीष 11चा संघ. गुरफानचा फुटचा बॉल, यावेळेसचा बॉल बरोबर चालला, अँगल बनवत असताना बाहेरच्या दिशेने निघणारा शेवटचा बॉल, डॉट बॉल आला आणि त्याच वेळेला 31 धावा धावफलकावरती. 32चं आव्हान ठेवलंय ते सारसोळ 11 नेहरू संघासमोर. चला मी लक्ष वेधेल आर्य बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशाही 11 नेरूळ. दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आर्य बॉईज नेरूळ, आर्य बॉईज विरुद्ध शिवशाही नेरूळ. आर्य बॉईज विनंती असेल संघाचा संघनायक
दुसऱ्या डावाला सुरुवात होईल जिथे 24 चेंडूमध्ये 32चा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला सायकर एंडकडे नमित पाटील आणि दुसऱ्या बाजूला नॉन सायकर एंडकडे बॉबी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये यशला धावा थांबवणं गरजेचं राहणार आहे. यशचा पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगवान, प्रत्युत्तर नव्हतं यावेळेला नमित पाटीलकडे. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल हाताळला गेला. जिथे सुरुवात चांगली केली आहे ती गोलंदाजी करत असताना यशने. पहिलाच बॉल वेगवान होता आणि त्याच वेळेला खोलवर टप्प्याच्या हातामध्ये हाताळण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज यश. यशचा पुढचा बॉल, यावेळेला फुलटॉस होता, त्याला फुलटोल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल हवेत. नमित पाटीलला माघारी परतावं लागतंय. या मॅचची गोल्डन विकेट, नमित पाटील आउट. नमित पाटीलची विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच चंदन तलवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता सज्ज होत असताना पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल यशचा, समोर चंदन. यावेळेसचा बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच वेळेला पंच आमच्याकडे वहत आहेत. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, जिथे व्हाईट बॉल हाताळल्यानंतर अगदी जिथे एकच धाव होती, चंदन तलवारने आपली चपळाई दाखवत असताना दुहेरीचा प्रयत्न चालवला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. व्हाईट +2 अशा 3 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्येचा श्री गणेश धावफलकावरती अवांतर स्वरूपाच्या धावेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल फुल टॉस, फटका बसला, बॉल हवे डीप मध्ये, फिल्डर वा काय झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय. वाईडिश लॉंग ऑफला ज्याच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये धावा आल्या तो चंदन तलवार मैदानाच्या बाहेर. हा खेळ क्रिकेटचा आहे. 24 चेंडू मध्ये 32 बनवायच्या होत्या. पहिल्या 3 चेंडूंवरती जर पाहिलं तर 3च धावा आल्यात. या सामन्यामध्ये मजा येईल यात मात्र ती शंका राहिलेली नाहीये, कारण की 2 मातकबार खेळाडू डगआउट मध्ये आता बसताना आपल्याला पाहायला मिळतील. जर पाहिलं तर नमित पाटील बाद झाला, त्याच वेळेला चंदन तलवार आपल्याला बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस समोर खेळण्याचे प्रयत्न अगदी दोन्ही फटके आपल्याला फसताना पाहायला मिळाले आणि दोन्ही झेल त्या ठिकाणी सचिनने अगदी चिखलामध्ये चांगले झेल कंप्लीट करत असताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही मॅच आता हळूहळू रंगात येऊ लागली आहे, जिथे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल हाताळला गेला आहे. अद्याप 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3च धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल फटका फसला. आणखीन एक वेळेला पॉइंटला चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, त्याच वेळेला चांगली फेकी आणि एकच धाव. 4 धावा अद्याप धावफलकावरती. यश गोलंदाजी मार्कवरती येत असताना मला पहिल्या षटकामध्ये का पाचारण केलंय हेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तो पाहायला मिळतोय. 5 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल,
शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय, चेंडून उंची गाठल्या, फटका फसलाय, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल चाललाय बरोबर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ही कॅच इम्पॉर्टंट होती, ही कॅच पकडली असती तर या मॅच मध्ये रंग भरले गेले असते. जिथे धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. ही कॅच महत्वाची होती. दोन्ही हात जर चेंडूवरती टाकले असते तर कुठेतरी ती कॅच पकडली गेली असती, परंतु एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला आणि त्याच वेळेला बॉल सहज सीमारेषेच्या पलीकडे गेला. 6 धावा वसूल केला बॅटिंग करत असताना बॉबीने आणि त्याच वेळेला धावसंख्या धावफलकावरती तब्बल जर पाहिलं तर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. कुठेतरी कॅच पकडली असती तर विकेट आली असती, दबाव निर्माण झाला असता, धावा थांबल्या असत्या, परंतु खेळ क्रिकेटचा अनिश्चिततेचा खेळ असल्या कारणानं हा खेळ बदलला गेला. इथे 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम सारसो 11 नेहरू संघाचा पाहायला मिळत आहे, जिथे आता 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 22 बनवायचे आहेत. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. प्रशांतचा पहिला बॉल लोअर फुल टॉस, आडवा बॅटने डीपमध्ये चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षकानं बॉलला पकडला, बॉलची फेक केली, तद्वर एक धाव धावफलकावरती जोडली जाते. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाते, धावसंख्या दोन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल अँगल बनवत असताना टप्पा पडला, चेंडूनं वळण घेतलं, सह विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय, एक एक डॉट बॉल, एक एक धाव, एक एक मोठा फटका या मॅच मध्ये महत्वाचं राहणार आहे. षटकातील पुढचा बॉल पुढे सरसावले आणि यावेळेला फटका हवेत केलाय आणि हवांच्या लाटासोबत बॉल हवाई सफर करण्यासाठी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉबीचा झेल सोडल्यानंतर त्याने ठोकलाय उत्तुंग षटकार. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडली असती तर बॉबीला माघारी परतावं लागलं असतं, तो षटकार वाचला असता आणि हा षटकार देखील कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाला नसता. नवीन फलंदाज आला असता, काहीतरी नवीन समीकरण आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळालं असतं, परंतु आता धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता येणारे चेंडू शेष आहेत ते म्हणजे 15 आणि धावा बनवायच्या आता 15. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल टप्पा पडला, चेंडूनं वळण घेतलं, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, पॉइंटला कट करायचं होतं, बॅट बॉलचा संपर्क नव्हता, सह विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल आणखीन एकदा फिंगर रोल केले, परंतु यावेळेला बरोबर बॅटच्या टोएंडला लागून मागे क्षेत्ररक्षक होता, त्याने सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला आणि बॉबीला माघारी परतवलं. धक्का तिसरा लागला बॅटिंग करत असताना टीम सारसोळ 11 नेहरू संघाला.
आर्य बॉईज आपण क्षेत्ररक्षण घेतले की बॅटिंग. शेवटचा बॉल प्रशांतचा. यावेळेसचा बॉल समोर टाकला, समोर उडवला, गॅप मधून बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. बारा चेंडू 11 गरज असताना गोलंदाजी मार्क वरती विशालचा पहिला बॉल. विशालचा पहिला बॉल आडवा बॅटनं बॉल चाललाय बरोबर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध, जिथे एकच धाव आपल्याला कंप्लीट होत असताना पाहिला मिळेल. एकेरीच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. धाव संख्या 2 पोहोचली आहे, ती तब्बल 22 या आकड्यावरती. येणारे चेंडू 11 शेष आहेत. 11 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना टीम सारसोळी 11 संघाला. फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल वेगवान राहिला, पडल्यानंतर आतमध्ये येत असताना स विकेट किपरचा वेध घेतला चेंडूनं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडूंचा खेळ शेष. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 10 बनवायचे आहेत. फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल वेगवान राहिला, परंतु त्याच वेळेला आडवा बॅटनं खेळत असताना बरोबर समोर चाललाय. शेवटच्या क्षणाला सचिन घसरले आणि त्याच वेळेला 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. या दुहेरीच्या मदतीने धाव फलक पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 2 पोहोचली आहे, ती तब्बल 24 या आकड्यावरती. आता येणारे चेंडू शेष आहेत 9. या 9 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्यात. फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल वेगवान राहिला, पडल्यानंतर आतमध्ये येत असताना स विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. या मॅच मध्ये देखील रंग भरले जाऊ शकतात. इथून येणारे 2 बॉल आले डॉट, तर या मॅच मध्ये समीकरण बदलून राहील. तिथे 6 चेंडू आणि 8ची गरज होईल. आता येणारे चेंडू शेष आहेत 8. then धावा बनवायच्यात 8. डॉट बॉल आता वेळ लागतील, कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती विशाल आले आणि विशाल याने चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतात. अद्याप त्याने 5 चेंडू हाताळल्यात, 3च धावा अद्याप खर्च केल्यात. संघ बॅकफूट वरती आहे. तो बॅटिंग करत असताना सारसोळी 11 नेरूळचा संघ. शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे. हाच बॉल या मॅचची कहाणी ठरवणार. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती बॅटच्या टोएंडला चेंडू लागला, सळ गेला मागे, लॉंग स्टॉप आणि बरोबर थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक होता, बॉलला पकडला, बॉलची फेक केली, तद्वर एकच धाव धावफलकावरती जोडताना दिसेल. आता येणारे चेंडू शेष 6 चेंडूमध्ये बनवायच्यात 7 धावा. या स्लॉग ओव्हरमध्ये 6 चेंडू 7ची गरज असताना कोणाला पाचारण केलं जाणार, कोणावरती विश्वास दाखवला जाणार, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील.
6 चेंडू 11ची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती अक्षयला आणलं गेलं आहे. ज्या वेळेला लॉंग ऑनला अक्षयने झेल सोडल्यानंतर आता त्याला संघाला हा सामना जिंकवून द्यायचा आहे. 6 चेंडू 11ची गरज असताना पहिला बॉल. अक्षयचा पहिला बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर होता. त्याच वेळेला पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतात हा वाईट बॉल आहे. आता धावसंख्या धावफलकावरती 25 या आकड्यावरती जाऊन 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता येणारे चेंडू शेष आहेत 6 मध्ये बनवायचे आहेत 6. सहा चेंडू 6ची गरज असताना पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती बिगिट केलाय. बॉल बरोबर वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे या मॅचला फिनिश करणारा कुशलच्या बॅटमधून हा आसमानी टोला षटकार. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. आपला देखील खेळ चांगला राहिला आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी करत असताना तब्बल 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या सफलता ज्यानं प्राप्त केल्या तो हमजा ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. हमजाला विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यायचे जिथे आकर्षक टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येईल.